Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 22 of chapter number 5 operations on rational numbers from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 22 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. हा क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. त्याचबरोबर रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते सुद्धा समजून घेतलेले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 2, कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. आता इथे आपल्याला रॅशनल नंबर्सचे सबट्रॅक्शन करायला सांगितलेले आहे. कसे करायचे तर ज्याप्रमाणे आपण ॲडिशन केली होती त्याच प्रकारे आपल्याला इथे सबट्रॅक्शन करायचे आहे. सो पाहूयात आपण. फर्स्ट नंबरला दिलेले आहे 2 रॅशनल नंबर्स, त्यांचे सबट्रॅक्शन करूयात आपण. 7/11 मायनस 3/7. आता इथे 7/11चा डिनॉमिनेटर आहे 11 आणि 3/7चा डिनॉमिनेटर आहे 7. ज्यावेळी आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे असते तेव्हा आपल्याला काय करावे लागते, डिनॉमिनेटर इक्वल आहेत का ते पाहावे लागते आणि जर इक्वल नसतील तर ते डिनॉमिनेटर्स आपल्याला इक्वल करावे लागतात. आता इथे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत का दोन्ही रॅशनल नंबर्सचे तर नाही, डिफरंट आहेत. सो सगळ्यात आधी कोणते काम करायचे ते डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे. चला इक्वल करून घेऊयात डिनॉमिनेटर्स. कसे करणार इक्वल, असेच आता इथे 11 आहे तर इथे पण 11 राईट करणार का तर नाही, दोघांचाही आपल्याला LCM फाइंड आउट करावा लागणार. LCM म्हणजे काय तर लीस्ट कॉमन मल्टिपल. 11 आणि 7चा लीस्ट कॉमन मल्टिपल शोधायचा आहे. मग कसा शोधणार आपण तर अशा प्रकारे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने. बरोबर, हे पहा 7चे प्राईम फॅक्टर्स आणि 11चे प्राईम फॅक्टर्स इथे आपण राईट करून घेऊयात. 11चे फॅक्टर्स, सो 11 हा प्राईम नंबर आहे, सो एकच प्राईम फॅक्टर असणार 11 आणि 7 सुद्धा प्राईम नंबर असल्यामुळे 7 हाच एक प्राईम फॅक्टर असणार आहे 7चा. आता या दोघांचंही मल्टिप्लिकेशन करूया. काय येणार आन्सर 77. LCM काय आला, लिस्ट कॉमन मल्टिपल 77. आता इथे आपल्याला कळलेलं आहे की या दोघांचाही लिस्ट कॉमन मल्टिपल 77 आहे, म्हणजे दोघांचेही डिनॉमिनेटर आपल्याला 77 करायचे आहेत. चला करून घेऊयात. मग कसे करणार तर 11ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 77 मिळणार. हे पहा 11ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 7ने, राईट, कारण 11 7 आर 77. आणि इथे सुद्धा आपण LCM फाइंड आउट करताना हे जे आपले फॅक्टर्स आहेत तिकडे लक्ष द्यायचे. इथे 11 आहे, 11ला 7ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 77 आन्सर मिळते. सो जर डिनॉमिनेटरला 7ने मल्टिप्लाय केलेले आहे तर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला 7ने मल्टिप्लाय करावं लागणार. आता इथे मायनसचे साईन ॲज इट इज 3/7. आता इथे सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर 77 करायचा आहे. मग 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, इकडे पहा 11ने. सो 7 मल्टिप्लाइड बाय 11 आणि न्यूमरेटर जो 3 आहे तिथे सुद्धा 11ने मल्टिप्लाय करणार. नेक्स्ट स्टेपमध्ये 7 7 जार 49. आता इथे आपल्याला 77 आलेला आहे, हो की नाही, डिनॉमिनेटर 11 7 जार 77 आणि 7 7 जार 49 मायनस 11 7 जार 77 आणि 11 3 जार 33. आता इथे दोन्हीकडे आपल्याला डिनॉमिनेटर 77 मिळालेला आहे. आता 77 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण वन टाईमच राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे आपण कॉमन डिनॉमिनेटर 77 इथे राईट करूयात आणि 49 मायनस 33 राईट करूयात. 49 मायनस 33 किती होतात, चला सबट्रॅक्शन करून पहा. 49 मायनस 33 येतात 16. सो 16/77 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. 13/36 मायनस 2/40. इथे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, राईट. सो आपल्याला काय करावं लागणार, LCM फाइंड आउट करावं लागणार. चला LCM फाइंड आउट करूयात. 36 आणि 40चा लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता असणार आहे. सो त्यासाठी आपण अशा प्रकारे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने LCM फाइंड आउट करूयात. सो 2 18 जार 36, 2 9 जार 8, देन 3 3 जार 9, देन 3 1 जार 3. 40चे प्राईम फॅक्टर्स 2 20 जार 40, 2 10 जार 20, 2 5 जार 10, देन 5 1 जार 5. 36चे प्राईम फॅक्टर्स 2 टाइम्स 2 मल्टिप्लाइड बाय 2 टाइम्स 3. 40चे प्राईम फॅक्टर्स 3 टाइम्स 2 देन मल्टिप्लाइड बाय 1 टाइम 5. आता कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत दोघांचे तर हे पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, त्यानंतर इथे 2, इथे 2. आता इथे 3 आहे पण इथे 3 आहे का नाही. सो
2 मल्टिप्लाइड बाय 2 हे काय झाले, कॉमन प्राईम फॅक्टर्स झाले दोघांचेही. जेव्हा आपल्याला LCM काढायचा असतो तेव्हा आपल्याला काय करायचे असते, कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय काय करायचे असते, नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स, राईट. सो इथे आपण राईट करूयात, LCM इज इक्वल टू काय कॉमन आहे, 2, मग पुन्हा 2 कॉमन आहे मल्टिप्लाइड बाय 2. आता नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत, तर 3 मल्टिप्लाइड बाय 3, इथे राईट करूया 3 मल्टिप्लाइड बाय 3, त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 5, सो मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. चला मल्टिप्लिकेशन करा, 2 2s are 4, 4 3s are 12, 12 3s are 36, 36 आणि इथे काय झालं, 2 मल्टिप्लाइड बाय 5 10, 36 मल्टिप्लाइड बाय 10 360, सो इथे राईट करूया 360. 36 आणि 40 या दोघांचाही LCM काय आलेला आहे, 360. म्हणजेच इथे आपल्याला डिनॉमिनेटर काय राईट करायचं आहे दोघांचाही, 360. मग 360 डिनॉमिनेटर आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, तर हे पहा, आता इथे 13/36 आहे, इथे डिनॉमिनेटर 36 आहे, इथे आपल्याला 360 डिनॉमिनेटर राईट करायचं आहे. मग त्यासाठी आपण 36ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, तर 10ने, राईट. सो 36ला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलेले आहे तर न्यूमरेटर 13ला सुद्धा आपल्याला 10नेच मल्टिप्लाय करावे लागणार. मायनस 2/40 खाली ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता 40ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 360 मिळणार, याचे आन्सर आपल्याला इथे प्राईम फॅक्टर्स जे आपण इथे राईट केलेले आहेत ना 36 आणि 40चे तिथेच दडलेले असते, तिथूनच आपल्याला तो नंबर मिळणार आहे की कोणत्या नंबरने आपण 40ला मल्टिप्लाय केल्यावर 360 आपल्याला मिळतील. आता इकडे लक्ष द्या, हे पहा, हे प्राईम फॅक्टर्स आहेत की नाही 36 आणि 40चे. सो 5 2s are किती, 5 2s are 10 आणि 2 2s are 4, 10 4s are किती झाले, 10 4s are झाले 40, बरोबर. आता 40 हा नंबर आपल्याला इथला मिळाला की नाही, मग 40ला कोणत्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे की आपल्याला 360 मिळतील. तर इथे जे हे रिमेनिंग नंबर्स राहिलेले आहेत 3 मल्टिप्लाइड बाय 3 किती, 9, 3 3s are 9, मग 49s are 360, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊयात, 40ला आपण 9ने मल्टिप्लाय केल्यावर 360 आपल्याला आन्सर मिळणार. जर डिनॉमिनेटर 40ला 9ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 2ला सुद्धा 9नेच मल्टिप्लाय करावे लागणार. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. मग आता इथे आपल्याला कळालेलं आहे की आपल्याला डिनॉमिनेटर किती राईट करायचा आहे. सो 36 मल्टिप्लाइड बाय 10 किती होता, 360 आणि 13 10s are 130 मायनस 40 मल्टिप्लाइड बाय 9 360 आणि 9 2s are 18. आता इथे डिनॉमिनेटर आपले इक्वल झालेलं आहे 360. सो 360 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण इथे खाली राईट करून घेऊयात आणि 130 मायनस 18 राईट करून घेऊयात. 130मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात, 130मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर 112 रिमेनिंग राहतात. 112/360. आता या फ्रॅक्शनला आपण रिड्यूस करू शकतो का, तर हो नक्कीच करू शकतो, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इथे दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. चला आपण या दोघांनाही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही 2ने डिवाइड करूयात. 2ने 360ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 180. तर 2ने 112ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 56. आता पुन्हा आपण या दोन्ही नंबर्सला 2ने डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूयात. 180ला डिवाइड केल्यानंतर 90 येते, तर 56ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 28. आता पुन्हा आपण 28 आणि 90ला 2ने डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूयात. इथे 2ने डिवाइड केल्यानंतर 45 आन्सर मिळणार, तर 28ला डिवाइड केल्यानंतर 14 आन्सर येणार. आता पुन्हा आणखी आपण रिड्यूस करू शकतो का या दोन्ही नंबर्सला, तर नाही करू शकत, बरोबर. इथे 14 आहे आणि इथे 45 आहे. चला मग आपण इथे आपली फायनल आन्सर राईट करून घेऊयात, 14/45. सो 14/45 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला थर्ड नंबरला जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्यांचे सबट्रॅक्शन करून घेऊयात. आता इथे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहे 1 2/3 मायनस 3 5/6. मग अशा वेळी काय करायचे असते आपल्याला, मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे असते. कसे करणार तुम्हाला माहीतच आहे, हो की नाही. काय करणार,
तर 3ने 1ला मल्टिप्लाय करणार, जे प्रोडक्ट मिळेल ते आपण या न्यूमरेटरमध्ये ॲड करणार. बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात. 3 1 जार 3, 3 प्लस 2 किती झाले 5. मग आन्सर काय येणार 5/3 मायनस. आता इथे सुद्धा मिक्स फ्रॅक्शन आहे, ते ऑलरेडी मी इथे इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट केलेले आहे. चला पाहूयात आपण करेक्ट कन्वर्ट केलेले आहे का. कसे करायचे तर 6ने 3ला मल्टिप्लाय करायचे, जे प्रोडक्ट येईल ते या 5मध्ये ॲड करायचे. 6 3 जार 18, 18 प्लस 5 23 राईट. सो 23/6. चला आता इथे आपण सबट्रॅक्शन करून घेऊयात. इथे डिनॉमिनेटर आहे 3, तर इथे डिनॉमिनेटर आहे 6. दोघांचाही डिनॉमिनेटर डिफरंट आहे. सबट्रॅक्शन करण्यासाठी आपला डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागतो. सो 3 आणि 6 या दोघांचाही आपण आता काय फाइंड आउट करायचा एलसीएम. या दोघांचाही एलसीएम किती येणार 6 येणार. बरोबर. हे पहा 3 1 जार 3 आणि 6चे प्राईम फॅक्टर्स 2 3 जार 6 देन 3 1 जार 3. इथे राईट करून घेऊया. 3चे प्राईम फॅक्टर्स 3 आणि 6चे 2 मल्टिप्लाइड बाय 3. कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत तर 3. सो कॉमन राईट करून घेऊयात. 3 मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 2. सो 3 2 जार 6. पाहिलं एलसीएम काय आला 6 आला की नाही. चला आता इथे आपल्याला एलसीएम 6 आलेला आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचे आता इथे या दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर 6 करायचं आहे. 5/3 इथे डिनॉमिनेटर 6 कसा होणार. 3ला कोणत्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार तर 2ने राईट. जर डिनॉमिनेटर 3ला 2ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 5ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावे लागते. मायनस. आता इथे 23/6 ऑलरेडी डिनॉमिनेटर 6 आहे. सो इथे आपण काहीच करायचं नाही, या फ्रॅक्शनला ॲज इट इज ठेवून द्यायचे. आता इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 3 मल्टिप्लाइड बाय 2 डिनॉमिनेटर 6 राईट करून घेऊयात आणि 5 मल्टिप्लाइड बाय 2 न्यूमरेटरमध्ये किती येणार 5 2 जार 10 मायनस 23/6. आता इथे डिनॉमिनेटर 6 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करून घेऊयात आणि 10 मायनस 23 करूयात. आता इथे 10 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, तर 23 हा नेगेटिव्ह नंबर आहे आलेला आहे. बरोबर. मग आता अशा वेळी आपल्याला कसे सबट्रॅक्शन करायचे असते. 10मधून 23 कसे सबट्रॅक्ट करणार नाही करता येत ना. मग इथे हा पॉझिटिव्ह 10 आहे, इथे हा नेगेटिव्ह 23 आहे. प्लस मायनस. जेव्हा प्लस मायनस असे येते तेव्हा आपल्याला काय करायचे असते तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो आणि साईन कोणत्या नंबरचे द्यायचे असते मोठ्या नंबरचे. 23मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 13 आणि 13ला साईन कोणते लागणार तर मोठ्या नंबरचे. इथे मोठा नंबर आहे 23, त्याचे साईन आहे मायनस. सो मायनस 13/6. 13ला साईन देणार मायनसचे. सो मायनस 13/6 हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मधील 4th सब क्वेश्चन. आता हे सुद्धा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. सो 2 4 जार 8 अँड 8 प्लस 1 किती होणार 9. 9/2 मायनस. आता इथे आपण क्रॉस चेक करून घेऊयात आपण हे करेक्ट राईट केलेले आहे का. 10/3. 3 3 जार 9. 9 प्लस 1 10. 10/3. येस हे करेक्ट आहे आपले. आता इथे डिनॉमिनेटर आहे 2, इथे डिनॉमिनेटर आहे 3. आता या दोघांचाही आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार तर एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. दोन्हीही नंबर्स हे प्राईम नंबर्स आहेत. मग जेव्हा दोन्हीही नंबर्स प्राईम नंबर्स असतात तेव्हा आपल्याला काय करायचं असते एकमेकांबरोबर त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि एलसीएम फाइंड आउट करून टाकायचा. खूप इझी आहे हो की नाही. सो 2ला आपण 3ने मल्टिप्लाय करणार आणि 3ला 2ने मल्टिप्लाय करणार. झाला एलसीएम. चला पाहूयात कसे. 9/2. 2ला 3ने मल्टिप्लाय करायचे. जर डिनॉमिनेटर 2ला 3ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 9ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करणार मायनस. आता 3ला कशाने मल्टिप्लाय करायचे तर 2ने. सो 2ने मल्टिप्लाय केले. न्यूमरेटर 10ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करणार. आता इथे 2 3 जार 6 आणि 3 2 जार 6. आता इथे 2 3 जार 6 6 आपण इथे राईट करून घेऊयात आणि 9 3 जार
27, इथे राईट करूया 27/6 मायनस 3 2s are 6 आणि 10 2s are 20. आता इथे डिनॉमिनेटर 6 झालेले आहेत, इक्वल आहेत. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर 6 आपण इथे राईट करून घेऊयात आणि 27 मधून 20 सबट्रॅक्ट करूयात. 27 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 7. सो 7/6 हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. आता मल्टिप्लिकेशन करणं तर खूपच इझी आहे, हे की नाही. काय करायचं असते मल्टिप्लिकेशन करते वेळी आपल्याला, हे पहा इथे फर्स्ट नंबरला दिलेले आहे 3/11 मल्टिप्लाइड बाय 2/5. काय करायचे, न्यूमरेटर बरोबर न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटर बरोबर डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन करायचे. इतकं सिम्पल आहे. चला आपण राईट करून घेऊयात. 3 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 5. 3 2s are 6 आणि 11 5s are किती 55. सो 6/55. आता 6/55 या फ्रॅक्शनला आपण रिड्यूस करू शकतो का, नाही करू शकत, हो की नाही. म्हटल्यावर हेच झाले आपले फायनल आन्सर. चला नेक्स्ट घेऊयात. 12/5 मल्टिप्लाइड बाय 14/15. काय करायचे, न्यूमरेटरचे न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे. नेक्स्ट स्टेपमध्ये अशा प्रकारे आपण राईट करून घेऊयात. 12 मल्टिप्लाइड बाय 4/5 मल्टिप्लाइड बाय 15. आता इथे आपण नंबर्सकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपण या नंबर्सला रिड्यूस करू शकतो का, तर हे पहा इथे 12 आहे आणि इथे 15 आहे. 12 आणि 15 या हे दोन्हीही नंबर्स 3च्या टेबलमध्ये आहेत. ओके, 3चे मल्टिपल्स आहेत. सो आपण इथे या नंबर्सला कट करूयात. 3 4s are 12 आणि 3 5s are 15. आता आणखी आपण पुढे यांना रिड्यूस करू शकतो का, तर नाही, ओके नाही. मग आता इथे रिमेनिंग काय राहिलं, 4 मल्टिप्लाइड बाय 4 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 मल्टिप्लाइड बाय 5. 4 4s are 16 आणि 5 5s are 25. So 16/25. This is the final answer of this question. Next, -8/9 multiplied by 3/4. आता इथे मायनसचे साईन पाहून घाबरून जायचे नाही. काय करायचंय आपल्याला लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेशन करते वेळी न्यूमरेटरचे न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर. सो -8 मल्टिप्लाइड बाय 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये 9 मल्टिप्लाइड बाय 4. आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, नंबर्सला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे की इथे आपण यातले कोणते नंबर्स रिड्यूस करू शकतो. आता इथे आहे 8, इथे आहे 4, इथे आहे 3, इथे आहे 9, बरोबर. सो 4च्या टेबलमध्ये 8 आहे, राईट. 4 1s are 4 आणि 4 2s are 8. आता इथे मायनस साईन आहे की नाही 8चे, सो मायनस साईन न विसरता इथे 2च्या समोर सुद्धा लावून घ्यायचे. आता 3 1s are 3 आणि 3 3s are 9. आता इथे काय काय रिमेनिंग राहिलेलं आहे ते आपण खाली पुढच्या स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. -2 मल्टिप्लाइड बाय 1. आता 1चा काय अर्थ आहे का, नाही. -2ला आपण 1ने मल्टिप्लाय केल्यावर -2चा आन्सर येणार आणि 3ला 1ने मल्टिप्लाय केल्यावर 3चा आन्सर येणार. सो -2/3. आता या नंबरला आणखी आपण पुढे रिड्यूस करू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर, -2/3. आता हे जे मायनसचे साईन आहे हे तुम्ही इथे या फ्रॅक्शनच्या समोर सुद्धा राईट करू शकता किंवा मायनसचे साईन तुम्ही 2च्या समोर सुद्धा या प्रकारे राईट करू शकता. हे सुद्धा करेक्ट आहे आणि जर तुम्ही मायनसचे साईन इथे समोर दिले ते सुद्धा तुमचे आन्सर करेक्ट येणार आहे. नेक्स्ट आहे 4 नंबरला 0/6 मल्टिप्लाइड बाय 3/4. आता इथे आपल्याला न्यूमरेटरचे न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 0 मल्टिप्लाइड बाय 3/6 मल्टिप्लाइड बाय 4. 0 मल्टिप्लाइड बाय 3 किती येणार 0 आणि 6 मल्टिप्लाइड बाय 4 किती येणार 24. सो 0/24. आता इथे न्यूमरेटरमध्ये 0 आलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 24 आलेला आहे. 0ला आपण कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकतो का, नाही करू शकत. कोणत्याही नंबरने आपण 0ला डिवाइड केल्यानंतर आन्सर हे कायम 0च येणार आहे. सो इथे फायनल आन्सर आपले आलेले आहे 0. सो हे झाले क्वेश्चन नंबर 3 मधील सगळ्या क्वेश्चनचे आन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात.
काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स राईट करायचं आहे. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स राईट करणे. काय करायचं असते यामध्ये आपल्याला, हे पहा आता इथे फर्स्ट दिलेले आहे 2/5. काय करायचं आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करते वेळी, तर डिनॉमिनेटरला न्यूमरेटरच्या जागी राईट करायचं आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटरच्या जागी राईट करायचं. इतकं सोपं आहे. चला राईट करूयात. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2/5 इज 5/2. उलटं पुलटं करून टाकायचं, झालं आपला आन्सर. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इक्वल टूचं साईन देऊन आता इथे 2/5 इक्वल टू 5/2 असं राईट करायचं नाही, कारण की दोन्हीच्या व्हॅल्यूज ह्या डिफरंट आहेत, राईट. सो अशा प्रकारे राईट करायचं आहे, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2/5 इज 5/2. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सचा उपयोग आपल्याला कुठे होतो, तर डिव्हिजन करते वेळी होत असतो. म्हणून इथे आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. चला सेकंड नंबरला काय दिलेले आहे, -3/8. -3/8 याचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसे होणार, 8 जाणार न्यूमरेटरच्या जागी आणि -3 येणार डिनॉमिनेटरच्या जागी. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे मायनसचे साईन आहे ते आहे तिथेच राहणार, ते काही त्याची जागा सोडणार नाही. हे पहा, मग याचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसे होणार, तर द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -3/8 इज -8/3. मायनसचे साईन त्याची जागा सोडत नाही, आहे तिथेच राहतं. सो -8/3. फक्त नंबर्स खाली उलटे पुलटे होऊन जातात. चला नेक्स्ट पाहूयात. 3 नंबरला दिलेले आहे -17/39. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार, आता हे तुम्ही लगेच सांगू शकता, -39/17, कारण मायनसचे साईन आपली जागा सोडत नाही. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -17/39 इज 39/17 आणि मायनसची जागा मायनसच्या जागेवरच राहणार. मायनस स्वतःची जागा कधीच सोडणार नाही. चला नेक्स्ट पाहूयात. सो इथे आपण स्क्वेअर करून घेऊयात आणि नेक्स्ट पाहूयात 4 नंबरला 7. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसं राईट करणार, हा तर एक नॅचरल नंबर आहे. पण तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 22 मधील फर्स्ट क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही लगेच इथे आन्सर सांगू शकता. हा जरी नॅचरल नंबर और होल नंबर असला तरीही याला आपण ॲज अ फ्रॅक्शन म्हणून सुद्धा राईट करू शकतो. ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा काय डिनॉमिनेटर असतो, त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, राईट. सो याला आपण 7/1 असंही राईट करू शकतो. आता राईट करता येईल ना तुम्हाला. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1 जाणार न्यूमरेटरच्या जागी आणि 7 येणार डिनॉमिनेटरच्या जागी. चला राईट करून घेऊयात. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 7/1 इज 1/7. नेक्स्ट 5 नंबर -7 1/3. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसं करणार, हे तर मिक्स्ड नंबर्स आहेत, हो की नाही. सो काय करायचे, डिनॉमिनेटरला होल नंबरवर मल्टिप्लाय करायचे. हे पहा 3 7 जार किती, 21 प्लस दिस 1, 21 प्लस 1 22/3. सो इथे येणार 22/3. आणि मायनसच्या साईनचं काय करायचं, आता मायनसचे साईन आहे तिथेच राहणार. एकतर तुम्ही मायनसचे साईन अशा प्रकारे फ्रॅक्शनच्या समोर देऊ शकता किंवा न्यूमरेटरला तुम्ही मायनसचे साईन देऊ शकता. चला आपण आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स राईट करून घेऊयात या फ्रॅक्शनचे. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -22/3 इज -3/22 और मायनस इथे साईन देऊ शकता आणि 3/22 अशा प्रकारे राईट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 5 हा या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन आहे. कॅरी आउट द डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सचे आता डिव्हिजन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण ॲडिशन केलं, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण सबट्रॅक्शन केलं, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलं, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण काय केलं, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय ते पाहिलं, हो की नाही. आणि कशा प्रकारे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करायचं असतं ते पाहिलं. आता त्याचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे, तर डिव्हिजन करते वेळी होणार आहे. कसा पाहूयात आता. चला हे पहा. फर्स्ट आहे 40/12 डिवायडेड बाय 10/4. आता इथे 40/12 आपण ॲज इट इज राईट करतो. आणि जेव्हा डिव्हिजन आपल्याला करायचे असते दिलेल्या 2 फ्रॅक्शन्सचे किंवा रॅशनल नंबर्सचे, तेव्हा काय करावे लागते, डिव्हिजनला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते. डिव्हिजनचे साईन होते मल्टिप्लिकेशन.
चला मल्टिप्लिकेशन राईट करूयात. जसे इथे आपण डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन केले तसं आपल्याला काय करावं लागतं, त्याचा नेक्स्ट जो नंबर असतो, फ्रॅक्शन असतं, त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करावं लागतं. आता इथे 10/4 आहे की नाही, मग आपल्याला 4/10 राईट करावं लागतं. चला राईट करूयात. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 10/4 दॅट इज 4/10. आता मल्टिप्लिकेशन करूयात. न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. इझी आहे की नाही. पण मल्टिप्लिकेशन करण्याआधी आपण पाहायचे आहे की इथले कोणते नंबर्स रिड्यूस होत आहेत का, म्हणजे आपली पुढची प्रोसेस जी आहे आपले आन्सर फाइंड आउट करण्याची ती थोडीशी इझी होऊन जाईल. तर इथे पहा, इथे सगळेच इव्हन नंबर्स आहेत, सो हे नंबर्स रिड्यूस होणार आहेत. हे पहा, इथे 10 आहे, इथे 40 आहे. 10 4s are 40, राईट. 10 1s are 10 and 10 4s are 40. इथे 4 आहे आणि इथे 12 आहे, सो 4 3s are 12, राईट. 4 1s are 4 आणि 4 3s are 12. आता इथे हे नंबर्स रिड्यूस झालेले आहेत. मग आता इथे शिल्लक काय राहिलेलं आहे, 4 मल्टिप्लाइड बाय 1 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 मल्टिप्लाइड बाय 1. 4ला 1 बरोबर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 4च येणार आणि 3ला 1 बरोबर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर हे 3च येणार आहे. सो इथे आपल्याला आन्सर काय आलेले आहे, 4/3. राईट करून घेऊयात. 4/3. 4/3 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इझी आहे की नाही. चला आता नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. -10/11 डिवाइडेड बाय -11/10. आता आपल्याला इथे डिव्हिजन करायचे आहे. सो हे जे फर्स्ट फ्रॅक्शन दिलेले आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. डिव्हिजनचे काय करायचे, आपल्याला मल्टिप्लिकेशन साईन करायचे. जसे आपण डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन साईन केले तसे जो नेक्स्ट फ्रॅक्शन दिलेला असतो त्याचे आपल्याला मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स करायचे असते. सो डिनॉमिनेटर जाणार न्यूमरेटरमध्ये आणि न्यूमरेटर जाणार डिनॉमिनेटरमध्ये. आणि मायनसचे साईन त्याचे काय करायचे, ते आहे तिथेच ठेवायचे, त्याची जागा काही बदलायची नाही. सो काय होणार, 10/11 नंबरचं उलटं पुलटं केलं. आता मायनसचे साईन आहे तिथेच ठेवायचे. आता इथे पहा, इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर इथे नंबर्स मात्र काही रिड्यूस होत नाहीत. सो चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो -10 मल्टिप्लाइड बाय -10 आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 11. 10 10s are 100 आणि जेव्हा आपण मायनस मायनस या दोन साईनचे मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. लक्षात ठेवायचं कायम, जेव्हा कधी आपण दोन सेम साईन्सचे मल्टिप्लिकेशन करतो. आता इथे मायनस मायनस दोन सेम साईन्स आहेत की नाही, मायनस मायनस, मग यांचे होणार प्लस. सो 100 येणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 11 किती येणार, 121. आता मायनस साईन तर इथे आपण देणार नाही, कारण आपल्याला माहीत आहे की मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस काय होते, प्लस होते. सो इथे आपले आन्सर आलेले आहे 100/121. नेक्स्ट पाहूयात. -7/8 डिवाइड बाय -3/6. -7/8 ॲज इट इज राईट करूयात. डिव्हिजनचे करूयात आपण इथे मल्टिप्लिकेशन साईन. जसे आपण इथे मल्टिप्लिकेशन साईन केले, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज केले, तसे आपल्याला नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे त्याला काय करायचे असते, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. सो इथे आहे 3, इथे आहे 6. आधी फक्त नंबर्सकडे फोकस करायचं. 3 आणि 6. 6ला राईट करणार 3च्या जागी आणि 3ला राईट करणार 6च्या जागी. सो काय होणार, 6/3 आणि मायनसचे साईन आहे तिथेच ठेवणार. सो -6/3. आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर हो, इथे आहे 6 आणि इथे आहे 8. सो या दोन्ही नंबर्सला आपण 2ने डिवाइड करू शकतो. पण इथे हे दोन्हीकडे मायनस साईन असल्यामुळे आपण पुढच्या स्टेपला नंबर्स रिड्यूस करूयात. इथे आपण रिड्यूस केलं की थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. चला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करूयात आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो -7 मल्टिप्लाइड बाय -6 डिनॉमिनेटरमध्ये 8 मल्टिप्लाइड बाय 3. आता इथे 7 6 are किती, 42 बरोबर. न्यूमरेटरमध्ये 42 राईट करून घेऊयात. आणि इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस काय होते, प्लस होते. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस लक्षात ठेवायचं, प्लस होत असते कायम. सो इथे प्लसचं साईन, इथे प्लसचं साईन नाही दिलं तरी पण ते दिल्यासारखंच असतं, नाही दिलं तरीही चालतं.
आणि 8 मल्टिप्लाइड बाय 3 किती होतात 24, राईट. सो 42/24. आता आपण इथे नंबर्स रिड्यूस करू शकतो. आता इथे साईनचं काही गोंधळ होणार नाही आपला, हो की नाही. सो चला रिड्यूस करूयात. दोन्ही नंबर्स कोणत्या टेबलमध्ये आहेत सांगा बरं मला. येस, 6 4s are 24 आणि 6 7s are 42. सो 7/4 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे 4 नंबरला 2/3 डिवायडेड बाय -4. आता इथे फक्त -4 हा इंटिजर दिलेला आहे. आता कसं करणार आपण. तुम्हाला माहित आहे की ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हो की नाही. आपण कोणत्याही नंबरला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात. 2/3 डिवायडेड बाय -4/1. आता आपण 2/3 ॲज इट इज राईट करूयात आणि डिव्हिजनचे करूयात इथे मल्टिप्लिकेशन साईन. आता जसे आपण इथे डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन साईन केले तसे नेक्स्ट जो फ्रॅक्शन असतो त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचे असते. सो फक्त नंबर्सकडे आधी फोकस करा. इथे 4 आहे न्यूमरेटरमध्ये, इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. सो 1 राईट करणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 राईट करणार आणि हे मायनसचे साईन आहे तिथेच ठेवणार. सो न्यूमरेटरमध्येच मायनसचे साईन असणार. आता मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे की नाही, पण त्याही आधी पहा रिड्यूस करू शकतो का. तर हो, 2 1s are 2 आणि 2 2s are 4. आता राईट करूयात. आता इथे काय येणार 1 मल्टिप्लाइड बाय -1 येणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 मल्टिप्लाइड बाय 2. 1 मल्टिप्लाइड बाय 1 काय होणार 1 1s are 1 आणि साईन कोणते लागणार. हे पहा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, मग काय होणार -1. जेव्हा मायनस आणि प्लस यांचे मल्टिप्लिकेशन होते तेव्हा साईन लागते मायनसचे. 3 मल्टिप्लाइड बाय 2 6. सो -1/6 इज द फायनल आन्सर ऑफ दिस 4th क्वेश्चन. नेक्स्ट आहे सो 4 क्वेश्चनचे हे सगळे फायनल आन्सर्स आहेत. नेक्स्ट आपण 5th नंबरला जो दिलेला आहे रॅशनल नंबर्स त्यांचे डिव्हिजन करूयात. आता इथे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आधी कन्वर्ट करून घेऊयात. सो 5 2s are 10, 10 + 1 11, 11/5 डिवायडेड बाय 6 5s are 30, 30 + 3 33, 33/6. आता इथे 11/5 ॲज इट इज राईट करूयात. डिव्हिजनचे होणार मल्टिप्लिकेशन आणि मग मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होणार. सो 6 जाणार न्यूमरेटरमध्ये आणि 33 जाणार डिनॉमिनेटरमध्ये. आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर हो नक्कीच होत आहेत. इथे 11 आहे आणि इथे 33 आहे. 11 1s are 11 आणि 11 3s are 33. आता इकडे लक्ष द्या, इथे 6 आहे न्यूमरेटरमध्ये आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. 3 ने आपण 6ला डिवाइड करू शकतो की नाही. 3 1s are 3 आणि 3 2s are 6. ओके. आता आपण पाहूयात की इथे न्यूमरेटरमध्ये कोणते नंबर्स रिमेनिंग आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये कोणते नंबर्स आहेत. सो इथे आहे 1 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 मल्टिप्लाइड बाय 1. 1 2s are 2 आणि 5 1s are 5. सो 2/5 येणार आपले आन्सर. हे पहा 1 मल्टिप्लाइड बाय 2 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये काय रिमेनिंग आहे 5 मल्टिप्लाइड बाय 1. सो 1 2s are 2 and 5 1s are 5. 2/5 is the final answer of this 5th question. Next पाहूयात -5/13 divided by 7/26. So -5/13 as it is राईट करूयात. डिव्हिजनचे साईन होणार मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे त्याचे होणार मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. सो 26 जाणार न्यूमरेटरमध्ये आणि 7 येणार डिनॉमिनेटरमध्ये. आता आपण पाहूयात की इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर हो इथे 13 आहे, इथे 26 आहे. 13 1s are 13, 13 2s are 26. आता जे रिमेनिंग नंबर्स आहेत त्याला आपण खाली राईट करून घेऊयात. न्यूमरेटरमध्ये काय काय आहे रिमेनिंग -5 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मल्टिप्लाइड बाय 7. 5 2s are 10 आणि इथे साईन आहे मायनसचे, इथे आहे प्लसचे. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस काय होते मायनस. मायनस प्लस एकत्र आल्यानंतर त्यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मायनस होते. सो काय येणार इथे -10/7. सो -10/7 इज द आन्सर ऑफ दिस 6th क्वेश्चन. नेक्स्ट 7 नंबरला दिलेले आहे 9/11 डिवाइड बाय -8. आता अशा प्रकारचा क्वेश्चन हे पहा आपण 4th नंबरला सॉल्व्ह केलं होतं की नाही.
आता तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता की कशा प्रकारे आपण इथे डिव्हिजन करू शकतो. सो 9/11 ॲज इट इज राईट करणार. आता इथे -8ला डिनॉमिनेटर नाहीये, म्हणजेच त्याचा 1 डिनॉमिनेटर आहे. त्याला आपण -8ला आपण ॲज अ फ्रॅक्शन फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकतो, हे तुम्हाला माहित आहे. सो -8/1. ओके, आता चला 9/11 ॲज इट इज राईट करून घेऊयात. डिव्हिजनचे साईन होणार मल्टिप्लिकेशन, आणि जसे डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन झाले तसं आपल्याला लगेच काय करायचं, नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे त्याचे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. सो 1 जाणार न्यूमरेटरमध्ये आणि 8 येणार डिनॉमिनेटरमध्ये. आणि मायनस साईनचे काय करायचे, व्हेरी गुड, न्यूमरेटरमध्ये आहे तिथेच राहणार. खूप हट्टी आहे, अजिबात स्वतःची जागा सोडत नाही मायनस. चला आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर नंबर्स तर रिड्यूस होत नाही आहेत. मग काय करायचे, न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. चला 9 मल्टिप्लाइड बाय -1, डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 8. 9, फक्त आता नंबर्सकडे फोकस करा. 9 1 जार 9, इथे प्लस आहे साईन, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होते. सो काय येणार, 9/88, आणि इथे साईन येणार मायनस आहे, कारण इथे प्लस आहे इथे मायनस आहे. प्लस मायनस मायनस. नेक्स्ट पाहूयात 5 डिवाइड बाय 2/5. आता इथे 5ला आपण ॲज अ फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं राईट करू शकतो, तर 5 न्यूमरेटरमध्ये आणि 1 डिनॉमिनेटरमध्ये. आता इथे हे जे डिव्हिजनचे साईन आहे त्याला आपण काय करणार, मल्टिप्लिकेशनच्या साईनमध्ये बदलणार. जसे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये बदलले तसे जे नेक्स्ट फ्रॅक्शन आहे त्याचे काय होणार, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. सो 5 जाणार न्यूमरेटरमध्ये आणि 2 जाणार डिनॉमिनेटरमध्ये. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो 5 मल्टिप्लाइड बाय 5 काय होणार, 25, आणि 1 2 जार 2. 25/2 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो हे झाले या सगळ्या क्वेश्चन्सचे फायनल आन्सर्स. इथे आपला प्रॅक्टिस सेट 22 कंप्लीट होत आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.